आपण या शाळेमध्ये कोकणस्थ महादेव प्रतिष्ठान मुंबई संलग्न कोकण विभाग माझे परिवार यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी सर्व उपस्थितांचे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पेनवे नंबर 2 तर्फे हार्दिक स्वागत। उपस्थित सर्व मान्यवरांना त्यांच्या या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। नंबर 2 या शाळेमध्ये आज कोकणस्थ महादेव प्रतिष्ठान मुंबई संलग्न कोकण विभाग माझे परिवार यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या निमित्ताने या ठिकाणी मुंबईवरून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने मी शाब्दिक स्वागत करतोय आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी विद्येची देवता माता सरस्वती हिचं दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आदरणीय श्री संदीप माले यांचं स्वागत आणि सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय लाखन यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या मंडळाचे सचिव श्री दीपक मारे यांचं स्वागत या शाळेचे मुख्याध्यापक सुब्रत गुरुजी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर या मंडळाचे खजिनदार श्री संजय माने यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो। ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी पालक यांनी आज या ठिकाणी माध्यमिक सन्मान सोहळा करा त्याबद्दल आम्ही त्यांचं मुंबईच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो। पण हे सगळं करत असताना त्यांच्यावर आज या ठिकाणी सन्मान झाला ते ग्रामस्थ आणि या शाळेचे शिक्षक वृंद त्यांचा आम्ही आमच्या वतीने सन्मान करण्यासाठी विनंती करतो। संस्थापक सन्माननीय श्री संदीप दादा यांना विनंती करतो। सर आपलं झालं काय टेन्शन नाही जास्त घ्या एक जण बरं अहो याच्यात मुलं बराच वेळ झाला मुलांचं बराच वेळ झालाय आज या ठिकाणी संपर्क प्रमुख श्री संतोष मादे आणि श्री विलास मादे यांचं संयुक्त स्वागत या ठिकाणी चंद्रकिरण निनाळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर चारवाडी गावकर नाना निनावे यांचं स्वागत आणि स्वतःवर झोपून येऊन ते काम करत आहेत। कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तक्रार न करता कोणतेच काम त्यांना सांगावं लागत नाही
अशा तळमळीने काम करणाऱ्या या ठिकाणी दुबले काकी आमच्या महादेव सोबतही आणि बहीण आहे निनावे काकी या दोघींचं स्वागत या ठिकाणी आपण करूया. हो काकी घेवा ते निनावे काकी उपस्थित आहेत. संपन्न होत आहे. या मंडळाचे संपर्क प्रमुख आदरणीय संतोषी माझे यांना मी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी मनोगत आपलं व्यक्त करावं. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी कोकणस्थ माझे परिवार यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप जी आदर्श शाळा पेटपळ नंबर 2 यामध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील आदरणीय या संस्थेचे ज्यांनी संस्था रुजू केली आणि कसं त्यांच्या मनामध्ये आले ते सांगता येत नाही. कदाचित आमच्या माझे पूर्वजात जी पुण्याई असेल ते आमचे संदीप दादा वडीलबरोबरचेच आहेत. त्याचप्रमाणे प्रदीप दादा, सत्यवंत दादा या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर कोकणस्थ रायफलचे आमचे संजय दादा आणि या चारवाडीतील ग्रामस्थ मानकरी मुकादम सर्व महिला वर्ग या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य माझे गुरुवर्य उकरुल गुरुजी व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणी कदाचित इथे पिशव्या बघितली असेल तुम्हाला मजा वाटली असेल तर आम्हाला काहीतरी द्यायला आलंय. एखादी गोष्ट नवीन मिळते तेव्हा त्या माणसाला कधी ती माझ्या हातात पडते याची उत्सुकता असते आणि ती उत्सुकता तुमच्याकडे नक्की आहे. आज शनिवार आहे, तुमचा वेळ शाळा सुटायचा होऊन गेलाय तरी पण तुम्ही या कार्यक्रमात थांबल्याबद्दल मी तुमचं खरोखर अभिनंदन करतोय की तुम्ही या कार्यक्रमासाठी थांबलात. तर तुमची उपस्थिती नसते तर हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. या जी शारदा माता जिच्या आपण प्रेरणेने सर्वप्रथम जे गुरुवर्य असतात आई वडील नंतर श्री शारदा माता ही विद्येची देवता तिला आपण नतमस्तक होऊन आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपल्याला अनेक गुरु आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यानुसार आपण त्या मार्गाने भरारी घेत असतो. मित्रांनो त्याचप्रमाणे आम्ही हे कोकणस्थ माझे परिवार म्हणून आमचे या कोकणस्थ माझे परिवारातील कोणतरी व्यक्ती या देशासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलंय मग ते कोणी केलंय ही कुठेतरी आम्ही शोध मोहीम केली आणि हा माझे परिवार शोधण्याचा पहिला धडा म्हणजे तो आहे आमचा की कोणतरी जो व्यक्ती गेलाय हा कोण आहे नेमका ते शोध मोहीम करता करता आम्ही पूर्ण या इथे माझे परिवार कुठे कुठे आहेत आम्ही याची शोध मोहीम केली आणि आज असं या महाराष्ट्रामध्ये आमचं बरंच असं मोठं असं माझे परिवार निर्माण झालाय आणि त्याचीच ही एक कुठेतरी आपल्याला इथे समोर दृष्टांत दिसतोय आणि त्या पद्धतीत या ठिकाणी तुमच्या समोर या माझे परिवार उभा आहे. बरोबर मी अभिमानाने सांगेन की आम्ही स्वप्नात पाहिलं नव्हतं की आम्ही असं एकत्र येऊ. आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्य वाटपाला सुरुवात करत आहोत. या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री संदीप माने यांना मी विनंती करतोय की त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाला सुरुवात करावा. आपल्या सुरुवात साईश नागरी पहिलीचा विद्यार्थी या ठिकाणी यायचे आहेत आणि त्यांनी हे शैक्षणिक साहित्य स्वीकारायचं आहे.
कमी आहे. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देऊया. आधी याच्या हस्ते या ठिकाणी संतोष माने मंडळाचे पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने याचा सर्व विद्यार्थ्यांना साहित्य मिळणार आहे. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी एका काळ विद्यार्थ्यांना पुढे बोलून साहित्य वाटप करत आहोत. या विद्यार्थ्यांनी शांत करायचं आहे. सर्वांना मिळणार आहे. माझे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटत आहे. मॅडम जरा वरती करा. या ठिकाणी या प्रतिष्ठानमध्ये अंगणवाडीला सुद्धा शैक्षणिक साहित्य या ठिकाणी मंडळ देणार आहे. या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी विद्यार्थी नीरव पाटील शैक्षणिक साहित्य स्वीकारत आहे. हे साहित्याबरोबर लोकांनी साहित्य ठेवण्यासाठी या ठिकाणी सुंदर अशी पिशवी सुद्धा या मंडळावर अतिशय भरपूर शैक्षणिक साहित्य या ठिकाणी प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांनी एकदम या ठिकाणी येऊ नका. एकेकाने या सर्वांना साहित्य मिळणार आहे. उरलेलं साहित्य या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोमवारच्या सूचना द्यायच्या आहेत. सर्व काय केस गेले. यांनी घेतलेले अशा कुठल्याही एका विद्यार्थ्याला घ्यायचे आणि साहित्य घ्यायचे सर्वांना नंतर मिळणार आहे. कुणी विद्यार्थी या शैक्षणिक साहित्य वाटपापासून वंचित राहणार नाही.
या मंडळाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे ते स्थानिक जे आहे कोकणस्थ महादेव प्रतिष्ठान मुंबई संलग्न कोकण विभाग महादेव परिवारातर्फे या ठिकाणी आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पेंटवे नंबर 2 या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपणा सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी खाऊ सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्याचं वाटप येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आपण करणार आहोत. 350 किलोमीटरहून लांबून या ठिकाणी या मंडळाचे पदाधिकारी आलेले आहेत. त्याचप्रमाणे इथले स्थानिक पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन द्यावं, त्यांना थोडासा हातभार लावावा या उदात्त हेतूने त्यांनी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये सुट्टी उद्याची सुट्टी या ठिकाणी आपल्या या प्रवासामध्ये ते व्यतीत करणार आहेत. या ठिकाणी उपस्थित झालेले अतिशय भरघोस असं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिलेले आहे. याबद्दल शाळेच्या वतीने कोकणस्थ महादेव प्रतिष्ठान मुंबई संलग्न कोकण विभाग महादेव परिवार या मंडळाचं आम्ही खूप खूप आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या परवानगीने आता इथला शैक्षणिक साहित्याचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबईचे त्याचप्रमाणे या ठिकाणी गावचे स्थानिक हे जे मान्यवर आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तेव्हा या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.